जय महाराष्ट्र मित्रांनो, कसे आहात? आय होप तुम्ही चांगले असणार. तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा होता की खूप दिवसानंतर म्हणजे लगभग 5 महिने झाले. 5 महिन्यानंतर दादा घरी येत आहे आणि हेच एक सरप्राईज आहे जे की तुम्हाला थंबनेलवरून कळणारच असेल म्हणून मी सांगून दिलं. आणि तयारी वगैरे चालू आहे. 7-8 झाली, बघू शकता तुम्ही. म्हटलं एक व्लॉग वगैरे घेऊन घ्या, खूप दिवसानंतर येत आहे म्हणून. आणि मम्मी वगैरे तुम्ही आवाज ऐकत असेल, मम्मी वगैरे सफाई करत आहे. मम्मीला काही माहिती नाही, मम्मीला मी सांगितलेलं एक सरप्राईज आहे म्हणून. ठीक आहे म्हणून. कोण आहे काय आहे काही माहिती नाही, पण मम्मीला थोडीफार हिंट लागलीच असेल म्हणून म्हटलं एकदा तुमच्यासोबत एक व्लॉग काढून घ्या. तर तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा. बाल्कनीमधून व्ह्यू बघा आपला. हे आपली गाडी आणि हे पूर्ण क्रिकेट ग्राउंड आहे इकडचं. आणि इथे आम्ही गणपती वगैरे बसवतो. खूप छान व्ह्यू आहे. मी निघालेलो आपल्या भावाला आणण्यासाठी, जो की त्याला वेळ आहे आणखी अर्धा तास. सो तुम्ही बघू शकता आम्ही रेडी वगैरे होऊन तयार झालो आणि निघालेलो आम्ही दादाला आणायला. ब्लॉग काढायचा म्हणून थांबलो होतो मधात, म्हटलं तुम्हाला एकदा दाखवून देतो. आणि इथून निघतो आणि डायरेक्ट रेल्वे स्टेशनला तिथं जाऊन बघू किती वेळ आहे किती नाही. तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. स्टेशनवर जायच्या वेळेस एकदम अकोल्यामधील एकदम फेमस प्लेस जे म्हणजे की हे खंडेलवाल टावर. खूप फेमस टावर आहे अकोल्यामधलं. जे कोणी अकोल्यामधील असेल त्यांना हे प्लेस माहीत असेल, सर्वात फेमस आहे. मी म्हटलं एकदा जायच्या वेळेस तुम्हाला एकदा हे दाखवून देतो. अकोल्यामध्ये येऊन जर इथं सेल्फी किंवा व्हिडिओ नाही काढला तर मग काहीच नाही फायदा. तर चला आपण बघू. आपलं स्टेशनवर जायचं आहे. ठीक आहे, तुम्ही कंटिन्यू करा. तर जसं की तुम्ही बघू शकता गाडी मी पार्क केली आहे आणि मी स्टेशनवर पण आलो आहो. पार्किंग वगैरे नाही आहे, पण मी पार्किंगमध्ये लावत नाही कारण सामान भरपूर आहे आपल्याकडे. जास्त सामान असल्यामुळे मी जवळच लावली. दादाला कॉल केला, तो म्हणे थोडा वेळ आहे म्हणे, अर्धा 1 तास. तोपर्यंत पण तू प्लॅटफॉर्म वगैरे काढून ठेव. प्लॅटफॉर्म वगैरे काढून ठेवतो. सो आता आम्ही प्लॅटफॉर्मवर आलेलो आहो. तुम्ही बघू शकता, हे बघा अकोला रेल्वे स्टेशन. आणि गर्दी पण खूप आहे, कुठं पण जा गर्दी राहतेच. आज थोडी जरा कमी आहे.
आणि या साईडनं ट्रेन दाखवत आहे. सो गाईज मी प्लॅटफॉर्म तिकीट वगैरे काढलेलं आहे, बघू शकता. तिकीट काढून मी निघालेलो आहे आपल्या प्लॅटफॉर्मवर, जिथं ट्रेन येणार आहे दादाची तिथं. तिथे येऊन बघू आपण किती वेळ आहे आपल्याला. तर तो येणार आहे आता वाशिमपर्यंत होता तो, अर्धा एक तास लागेल. तो आल्यानंतर बघू कुठं येणार आहे तो. 2 नंबर सांगितलं होतं त्यांनी, 2 नंबर प्लॅटफॉर्मवर. बघू आता तिथं जाऊन तिथं येते होतं. बापरे बाप. आणि ह्या बोगीमध्ये असणार दादा, म्हणजे भाऊ आपला मोठा. S4 S5 समोर आहे वाटतं. बघा गर्दी किती आहे तर. तर जसं की तुम्ही बघू शकता दादा आलेला आहे अकोलामध्ये. असंच आहे गडी. आणि तिथं आवाज खूप होता ट्रेनचा, त्यामुळे मी बॅकग्राऊंडमध्ये आवाज देत आहे. आल्याबरोबर त्यांनी तेच क्वेश्चन केला की मम्मी वगैरे घरी आहे की नाही. त्याला म्हटलं मी बॅग वगैरे द्या आधी. बघ त्याला विचारलं मी मम्मी वगैरे घरी आहे म्हटलं. मम्मीला माहिती आहे का म्हणून सरप्राईज वगैरे. मी म्हटलं नाही माहिती नाही, पण थोडीफार वगैरे हिंट लागलेली आहे म्हटलं. तर ठीक आहे म्हणे जाऊ दे, पण तू सांगितलं का. मी म्हटलं नाही सांगितलं. मग तर म्हणे ठीक आहे म्हणे, बघू म्हणे काय आहे. तर तिथं आवाज वगैरे येत नव्हता एकदम क्लिअर, म्हणून मी मागून बोलत आहे. हो का म्हणे, ठीक आहे म्हटलं. जे विचार माझा काय आहे, मला नाही विचारले त्याने आधी मम्मीला मम्मी घरी आहे. कारण त्याला माहिती आहे ना, ज्याला सरप्राईज देतो, कारण मम्मीला माहीत नाही का तू येत आहे की. मम्मीला वाटतं मी फक्त मम्मीला एवढंच म्हटलं की मम्मी सरप्राईज देत आहे तुला, पण काय सरप्राईज आहे हे मम्मीला माहिती नव्हतं. म्हणून तुम्ही बघू शकता समोर सरप्राईज आहे. आणखी रिॲक्शन बघ जा मम्मीचे कसे आहे कसे नाही. आता आम्ही जातो समोर गाडीकडे, कारण सामान पण भरपूर आहे. ठीक आहे, तर चला तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग. फायनली काही आपला भाऊ आला 5 महिन्यानंतर. आणि आम्ही निघालेलो आहोत स्टेशनवरून घरी जाण्यासाठी. गाडी चालवत आहे. कसा आपला अकोला मग एकदम मस्त. बघू आता मम्मीचे रिॲक्शन काय म्हणतात. तर मम्मीला सांगितलं होतं की सरप्राईज वगैरे आहे. आणि मम्मीला लागलेलं आहे हिंट थोडीफार की दादा येत आहे म्हणून. बघू आता घरी गेल्यानंतर तुम्ही बघा काय रिॲक्शन होतात मम्मीचे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. जसं की तुम्ही बघू शकता आता मी आलेलो आहो घरी. आणि घरी आल्यानंतर दादा समोर गेला. त्याला म्हटलं मी बॅग वगैरे ठेव. तो समोर गेला. मम्मी बसूनच होती. मम्मीला त्यांनी मम्मी खूपच इमोशनल झाली. हसतच आहे मम्मी. मम्मी मला म्हणत आहे की तू सांगितलं का, आणि मला असं तसं तू ह्याने सांगितलं नाही म्हणे. मला खूप अशी काहीतरी करत होती मम्मी. मम्मी आतमध्ये गेली. ते काय असतं काय माहिती. ते पाणी वगैरे घेऊन आली ते, आणि ओवाळणार त्याला. खूप दिवसानंतर आल्यानंतर काय माहिती की काय प्रथा राहते. तर हे केल्यानंतर मग तो घरात गेला. समोर बघा तुम्हाला दिसेलच ताई घरात झोपून आहे. छोटी सिस्टर माझी बघा आता समोर तुम्ही. ती बघितल्यानंतर ती पण कशी झोपून होती. बघितल्यानंतर ती खूप खुश झाली. तिलाही माहिती नव्हतं काय आहे. तर लागली की नाही. हा म्हणजे सरप्राईज आहे मम्मी. सरप्राईज कोणती जाणार आहे.
हे रांगोळी काढली की नाही तेव्हाच समजलं मग. म्हटलं तुला माहीत पडलं म्हणून तुला रांगोळी काढलेली आहे. काय काय आणलं सामान पाहू दे बरं माझ्यासाठी. ठेवलं मी सामान. खराब गुण मम्मी पाहिजे त्यांना चांगल्या डब्यातली खराब गुण ठरला. खाली ठेवा असा तसा. बापरे बाप. हे होत्या पहिले कामाच्या वस्तू. चला फायनली मिशन सक्सेसफुल झाला आपला. हे बघा कोणासाठी आहे. सो फॅमिली गाईज मी आलो आहोत जिममध्ये. बघू शकता जिम. आपला भाऊ रोहित भाऊ हसून राहिला तो. तर कसं वाटलं सरप्राईज गाईज तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.